मित्रांनो, पेडगावचं मैदान होतं आदत. त्या मैदानात अशी शक्यता वर्तवली होती की ह्या मैदानात खरेदी होणार, कारण आदत बैल पळत असेल तर त्याच्यावर सगळ्यांची नजर असते. तर मैदानाच्या दरम्यानच एक खरेदीत आली आहे. ज्येष्ठ बैलगाडी मालक यांनी केलेलं आहे, विनायक शेठ लेंगरे यांनी. तर बघू त्यांच्या खरेदी मागं काय हेतू आहे, कितीची खरेदी. जाती गोतीच वासरू आता तुम्ही बघताय बाजूला आप्पा आहे ती, किंवा म्हणजे या बैलगाडी क्षेत्रातली बरीच जाणकार मंडळ आहे, गिरी शेठ आहे ती, की त्यांच्या नजरेत किंवा मग आपल्या बघणे पळताना की वासराचा जो पळ आहे किंवा जातीवंत ज्याला बोलतो आपण खिल्लार, त्या जातीचं वासर आहे. आणि ते पळताना बघितल्यानंतर असं वाटलं की हरकत नाही घ्यायला, भविष्यातला हे उगवता तारा दिसतोय म्हणून. बरं, आता सगळ्यांना तुमच्या खरेदी विक्रमी असतात, तर ह्याची किती किंमत? खरं तर तुम्ही प्रत्येक वेळा विचारताना सांगता की खरी किंमत सांगा, खरी किंमत सांगा. तर विनायक देशमुख इथं खरी किंमत सांगणार आहे. 6,51,000 याची खरी किंमत, आणि तेवढेच पैसे त्याला देणार आहेत. तुम्ही प्रत्येक वेळा विचारता पत्रकार की खरी किंमत सांगा, त्यामुळं खरेदी विक्री होत नाही. पण मी तुम्हाला आवर्जून असं सांगतो की खरीच किंमत याची 6,51,000 आहे. कारण असं होऊ शकतं की 6 घ्यायची परत 21 सांगायचं, तो गोठा काय होतं याच्यामुळे तर बैलगाडी क्षेत्रात बैल खरेदी विक्री होईना, गरीबाचा बैल दावणीला राहायला लागला. आणि त्याच्यामुळे बैलांची जागच्या जागी बैल म्हणजे असे जास्त आशा वाढल्यामुळे बैल तसा जर राहायला लागला जाग्यावरती. आपल्या बरोबर अजून एक ज्येष्ठ बैलगाडी मालक, आणि त्यांच्यासाठी एक आनंदाचा दिवस आहे. त्यांचा बैल गुलालात राहिलेला आहे, आणि अजून एक गुलाल फक्त नवीन खरेदीत आज गाडी त्यांच्या नावात त्यांच्या चिठ्ठीवर, म्हणजे आज सगळा असा दुग्ध शर्करा योग त्यांच्या नावावर ज्यांनी जुळवून दिलं त्यांचं नाव गिरी शेठ. ज्यांनी हे सगळा व्यवहार जीवन आणि गिरी शेठ, जीवन काय माझा घरचाच माणूस आहे, त्यामुळे ज्यांनी हे जुळवून दिलं ते जीवन ड्रायव्हर निनाम आणि गिरी शेठ. काय सांगाल आज, म्हणजे तुमच्या नावात असं आपण म्हणून यश आहे सगळीकडे? नामी कापी आहे. खरंच बोलूया, बोला यश आहे. आज या ठिकाणी आमचे स्नेही, आमचे पाहुणे आणि ह्या नादातले अतिशय शौकीन, की मध्ये ते खरसुंडीच्या जत्रेला दादा फिरायला गेले तर 9 लाखाचा बैल, 7 लाखाचा, बरोबर 7 लाखाचा बैल शेतीला आणला होता. असं हे एक लेंगऱ्याचं सदन कुटुंब, शेतकरी कुटुंब, आणि फार शौकीन बैलांचं, जनावरांचं. आणि त्यांचा निरोप आला रात्री मला, त्यांचे सहकारी आमचे सनी, की आप्पा आम्ही एक वासरू रात्री बघितलंय आणि ती जीवनच्या पाहुण्याचं वासरू आहे. म्हटलं कसलं आहे? तर लहान आहे. मग मला फोटो पाठव, त्यानं फोटो पाठवला. म्हटलं सनी वासरू जातीचा आणि चांगला आहे, फक्त आपल्याला दमादमान पळवायला लागल. अतिशय चांगली खरेदी विनायक दादांनी केलेली आहे. आणि त्यांचे बंधुराजे इथं आहेत, धाकले बंधुराजे, मोठे बंधुराजे भाऊ. तर ह्या वासराचं सगळीकडनं बघितलं सँडीबाया, तर अतिशय चांगलं हे वासरू. ज्या पद्धतीनं बाळा कुस्ती असू द्या, बैलगाड्या असू द्या, लहानपणी बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसं या पद्धतीनं त्या वासरानं आज गट चांगला काढला, शिमी आज चांगल्या गाडीला घासलं. तर अतिशय चांगलं खरेदी आज विनायक दादाने केल्या. त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं ते सांभाळतील. थोडा दमादमानं त्याला अजूनही आहे, पण अतिशय नाव निघालं आणि अवघाओघानं ते आमच्या नावावरही आज वासरू पळाले. आणि अनेक वर्षापासून आम्ही या मुख्य जनावरावर प्रेम करतो आणि करत आहे. तर आम्ही दादांना एवढ्या शुभेच्छा देतो की पुढल्या बारीला ह्या ठिकाणी, या पेडगावच्या मैदानात त्या वासराने 1 नंबर करावा अशी माझी अपेक्षा व्यक्त करून, या वासराच्या बाबतीत जीवन असेल, राजाभाऊ असेल, सनी असेल, भाऊ असतील, लक्ष्मण असेल, आमचे सगळे मित्र असतील, या सर्वांना आणि दादांना आणि भाऊंना मी या वासराच्या बाबतीत शुभेच्छा देऊन थांबतो. तुमची ओळख करून द्या. वासर विकलेलं आहे, तुमची ओळख सांगा. मी वाईचा अमित विष्णू पाटणे, आपल्या घरच्या गाईचं बैल आहे. आपलं त्यांना मैदान आपले 2-3 बैल वासर पळताना मला बी वाटलं त्यांच्या आपल्या नावात पळेल चांगलं वासरू, आपल्याला होईल चांगलं वासरू. त्यानंतर आपण त्यांना आपलं
मोकळा मान दिलं त्यांना बस. बरं नाव सांगा वासराचं. वासर नाव पाखऱ्या ठेवलंय. पाखऱ्यात असेल का बदललं जाणार? नाही ना पाखरे हे त्यांचं कायमचं पाखऱ्याच राहणार नाव. त्यांनी जे नावावर त्याला यश आहे त्या नावावरतीच हा बैल पळवला जाणार. मित्रांनो खूप आता बकासूरच्या गटामध्ये होतं हे वासरू सेमीला. तर कशा पद्धतीने त्यावेळेसच वाटलं की बाबा खरेदी करावी? तसं नाही, ऍक्च्युली हे वासरू आम्ही अगोदरच पळताना बघितलेलं आणि आमचा व्यवहार 1-2 दिवसापूर्वी अगोदर ठरलेला. फक्त मैदानात कधी पळताना असं बघितलं नव्हतं. आमचे मित्र जीवन ड्रायव्हरनी नाम ज्यांनी खास करून यांना पुढे घ्या, ज्यांनी म्हणजे खरे वासरू दाखवलं किंवा म्हणजे जे मी कधी बघितलं पण नव्हतं आणि ठरवताना सुद्धा मी नव्हतो, पण जीवन सांगतोय म्हणजे नक्कीच वासरू चांगला आहे आणि मित्रावरती आपला विश्वास ठेवला पाहिजे. तर नंतर मग मी बोललो ठीक आहे आणि मग आज आमचं ठरलेलं की आड्यात पळवायचं एक वेळा आणि व्यवहार पूर्ण करायचा. तर आड्यात पडलं, योगायोगानं बोलतात ना हिंद केसरी पैलवान आमच्या बाजूला आला बकासूर. जर बकासूर नसता तर कदाचित आज आम्हाला कुठेतरी अजून उज्जम मारता आली असती, पण बकासूर आहे म्हणले तर बकासूरच. परवा दिवशी तुम्ही बाईट दिली होती मैदानाच्या आदल्या दिवशी की बकासूर होते मैदान दिलं. आणि त्या संदर्भात काय सांगाल? काल हिंद केसरी झाला तो अष्टम हिंद केसरी. अष्टमेश तर मी तुम्हाला तेच बोललो की ज्या बैलाच्या मागे लाखो शुभेच्छा आहेत त्या बैलाला यश हे मिळणारच, तुम्हाला सांगतो त्याबद्दल काय दुमत नाही. आणि म्हणूनच चांगली गाडी पळाली आणि आमची गाडी तो 1 नंबरला पळाला आणि आम्ही 2 नंबरला पळालो. आम्ही त्या गाडीच्या बराबर म्हणजे थोडक्यात घासली म्हणता येणार नाही पण बऱ्यापैकी पळली. आणि ह्या वस्त्राचं म्हणजे आम्ही आप्पा जसे बोलले तसे आम्ही अगदी जपून वापरून निश्चित त्याला 1 नंबर मध्ये न्यायचा प्रयत्न करू. खरेदी दादा ही खरेदी आहे 6,51,000. हा आणि ही ओरिजिनल खरेदी आहे. हा बाकी कसं होतंय तुम्हाला तर माहिती आहे बैलगाडीच्या सँडी सारखा विचारतो की खरं सांगा. मी त्यांना सांगितलं खरं सांगतोय पहिल्यांदा. आपण शपथ घेतो ना कोर्टात, तसं झालंय आज. हा तसं वस्तुस्थिती आहे. हा बरोबर आहे. आणि त्याचबरोबर दादा सगळीकडनं तुमच्यावरती कौतुकाचा वर्षाव होतोय. तुम्ही जे पेडगावचं ओपनचं मैदान होतं हिंद केसरीचं आणि आदतचं मैदान होतं त्या मैदानाचा लाईव्ह प्रक्षेपणाचा एक बारीक विचार केला आणि स्वतः खर्च करून हे लाईव्ह प्रक्षेपण चालू ठेवण्यासाठी इंटरनेटची सेवा उपलब्ध करून दिली. तो सगळा खर्च उचलला. तुषार सर तुम्हाला मी ज्या वेळा मैदानात दुसऱ्या दिवशी असताना पहिल्या दिवशी सांगितलं की हे मैदान रेकॉर्ड मोडणार लाईव्ह ह्याच्यामध्ये लाईव्हला 80,000 ते 1,00,000 म्हणलेलं. मी तुमचं माझ्याकडे स्क्रीनशॉट आहे तुम्हाला. 87,000 लाईव्हला होते लोक बघायला. म्हणजे अंदाज मला वाटतं की 100% नाही पण 98% तर निश्चित बरोबर झाला. आणि दादा बैलगाडी इतिहासामध्ये लाईव्हला एवढी वॉचिंग कधी झाली नव्हती असं मला पण वाटतंय. 20 लाख जणांनी व्हिडिओ बघितलं. एक झालं होतं बाळवणीचं, त्याच्यानंतर झालं होतं अजितदादा केसरी आणि त्यानंतर आता हे पेडगाव. सँडी सर मला असं वाटतं की ह्या मैदानानं रेकॉर्ड बरीच मोडली महाराष्ट्राच्या इतिहासात. 3 वाजता 4 वाजता किंवा 5 वाजता फायनल होणार आजपर्यंत तुम्ही एवढ्या बाईट घेता रात्री 1 वाजता 12 वाजता गाडी फायनल झाल्यानंतर. हे मैदान असं आहे की संध्याकाळी 5:30 मला किती वाजता बाईट घेतली तुम्ही? मी आज तुम्हाला सांगतो 5:30ला 1,000 गाडी पळून तुम्ही 5:30 वाजता बाईट घेतली फायनलची. सँडी सर आणि सर्व तुम्ही पत्रकार मित्रांनो या बैलाला शुभेच्छा द्या आणि मला इथून पुढे यश मिळू द्या. आणि जो तो आपला लाडका अष्टम हिंद केसरी बकासूर आहे त्याच्या गाड्यामध्ये आम्हाला लवकर तुम्हाला सांगतो मगाशी मी वासरू घेतलं म्हणल्यावर जयेश पाटील सोनारपाड्याचे मला भेटले आणि काय मी म्हणलं असं जयेश पाटील स्वतः वासराकडे आले तिकडे खाली वासरासंग फोटो काढले आणि म्हणले दादा 1 नंबर आहे आणि आपण असंच परत एक वेळा पळू 2 बैल आणि ह्यातला हा 1 बैल आणि अजून 1 बैल आपण घेऊ आणि नंतर सोन्या सुलतान जशी पळली तशी गाडी पळू. रॅली बर्ड मोहिल धुमाळची मोहिल शेठ धुमाळ ना मागाशी आम्ही बाजूबाजूला होतो वासरू घेतले म्हणल्यानंतर मोहिल शेठ धुमाळ स्वतः बघायला आले दादान कसले वासरू घेतले. ह्याच्यापेक्षा दुसरं काय असणार आहे अजून? हा हे आयुष्यात हेच घेऊन जायचं असतंय. ह्याच्यापेक्षा काय नाही बाकी सगळं इथेच राहणार असतंय. आता तू बैल कधी जाणार दादा? आता लगभग जाणार 4-5 दिवसानं. पण माइंड मध्ये खूप फ्रेशनेस घेऊन चाललाय आणि खूप काही साठवणूक घेऊन चाललाय आनंद घेऊन चाललाय. खूप जो बोलतो ना एनर्जी लेके जा रहा हूं मैं. चला दादा धन्यवाद. थँक्यू सर्वांना. थँक्यू सँडी सर. थँक्यू धनाजी कुठे